शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बच्चू कडूंनी आंदोलन सुरू केलं. आता रेल्वे ट्रॅकवर सर्व आंदोलक उतरलेले आहेत. सरकार लक्ष देत नाही, कर्जमाफी, वेगवेगळे मुद्दे घेऊन आंदोलन करत आहे. आपली काय भूमिका राहणार आहे सरकार म्हणून भूमिका म्हणताना शेतकऱ्यांचं कर्ज ही एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आणि ती आजच आहे असं नाही, खूप वर्षापासून कर्जमाफी व्हावे अशा पद्धतीनं अनेक लोकांनी, संघटनांनी, शेतकरी संघटनेने आपल्या इथं जवळपास वर्ष, सव्वा वर्ष उपोषण केलं सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर. पण त्याच्यानंतरचा जर काय पिरियड बघितला तर सारख्या नैसर्गिक आपत्त्या, कोरोनापासूनचा जर कार्यकाळ धरला तर आजपर्यंतचा अतिशय मोठ्या संकटांना, नैसर्गिक संकटांना सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळं सरकार नेहमी म्हणत असतं त्या पद्धतीनं थोडीशी परिस्थिती स्टेबल झाल्यानंतर शेतकऱ्याचा, आजही शेतकऱ्यासाठीच जे काही करायचं आहे ते शेतकऱ्यासाठीच आता सरकारनं कालच मला वाटते कालच्या कॅबिनेटमध्ये का जेही पैसे लागतील, कारण पूर्वी फक्त मराठवाडा, विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग होता, आता फार उत्तर महाराष्ट्रासहित ओव्हरऑल महाराष्ट्र जवळपास अतिवृष्टीच्या किंवा सततच्या पावसामुळं 6 महिने झाले. 6 महिन्यात शेती ही पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. आणि मग कर्ज काही शेतकऱ्यांवर असेल हे बरोबर आहे, पण उद्ध्वस्त झाला आहे तो सगळेच शेतकरी. आणि म्हणून पहिल्या टप्प्यात तरी आज ज्यांची नुकसान झाले त्याला दिलासा देण्याच्या संदर्भातला निर्णय कालच सरकारने घेतला आहे. पण ही मदत दिवाळीच्या पूर्वी मिळणार असं सांगितलं होतं. दिवाळी संपली, अजून शेतकऱ्यांना मदत मिळते आहे, सांगितलं होतं दिवाळीच्या पूर्वी, पण त्या पद्धतीनं मराठवाड्यात वगैरे, कारण सुरुवातीला आपण नाशिक जिल्हा किंवा इतर उत्तर महाराष्ट्र वगैरे फारसा काही त्याच्यात असा सिरियस किंवा सततच्या पावसामुळं लगेचच आपण त्यांना मदत केली पाहिजे अशी अवस्था नव्हती. म्हणून पहिल्या टप्प्यात ज्या पद्धतीने दिवाळीच्या पूर्वी मी सुद्धा हिंगोलीला जाऊन कबूल केलं होतं का बाबा दिवाळीच्या पूर्वी सगळ्यांना मदत देऊ, जे जे म्हणून पेपर वर्क कंप्लीट झालं होतं त्यांना दिवाळीच्या अगोदर दिलेच ना. आणि आत्तासुद्धा कालच्या याच्यात सातत्यानं आत्ता तर रोजच्या रोज कळवायचं आहे का किती लोकांना पैसे थेट मिळाले. कारण काही ठिकाणी कलेक्टरांच्या लेवललाच पैसे पडून होते असं निदर्शनास आलं. फक्त ते कोणाच्या KYC नसतील म्हणा किंवा कोणाचे कागदोपत्री काही अडचणी असतील, बँक खाते म्हणा वगैरे, आणि मध्यंतरीचा दिवाळीचा पिरियड म्हणून थोडंसं डिले झालं आहे. अन्यथा सगळ्या शेतकऱ्यांना एक 5-6 दिवसात इथून रिपोर्ट गेला तर 5-6 दिवसाची प्रक्रिया झाल्यानंतर लगेच थेट पैसे मिळतात. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागायतदार असतील, कांदा उत्पादक असतील, याचं नुकसान झालंय. मदत मिळवून देण्यासाठी आपण काय सरकारकडे पाठपुरावा करणार आहात? मी म्हणण्यापेक्षा आम्ही का जेव्हा अतिवृष्टी सुरू झाली, पण आपल्या इकडं अतिवृष्टी नव्हती, कमी पाऊस होता पण सतत होता, त्यावेळेला आम्ही एक 1.5-2 महिन्यापूर्वीच्या कॅबिनेटमध्ये मी स्वतः सांगितलं होतं. मला भुजबळ साहेबांनी त्याला सपोर्ट केला होता. भुजबळ साहेबांनी अनेक वेळा कॅबिनेटमध्ये सांगितलं का नाशिक जिल्हा हा आज दुष्काळी दिसणार नाही किंवा आज नुकसानी दिसणार नाही, कारण तेव्हा बागेच्या छाटण्या झालेल्या नव्हत्या आणि गर्भधारणाही झालेली नव्हती. पण ही एक तर विद्यापीठांना माहीत होती किंवा शेतकऱ्यांना त्यांच्यापेक्षा जास्त माहिती होती. तर मेपासून पाऊस सुरू झाल्यानंतर उन्हाची जी त्याला गरज आहे ती त्या वेळेत मिळालीच नाही, कारण यंदा ऊन कुठंच पाहिलं कोणालाच मिळालं नाही. आणि त्याचा परिणाम इतर शेती, समजा भात असेल किंवा सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, ह्याच्या नुकसानी लगेच दिसायला लागल्या. पण द्राक्ष न छाटल्यामुळे, कारण तो पिरियडच छाटायचा नव्हता, बाकी शेतकऱ्याला माहीत होतं छाटल्यानंतर याच्यातून काय निघेल, निघतील ते किती टिकतील, तर तसंच झालं. आणि मग मी विनोदाने म्हणून नाही, ते सिरियसच होतं. पण कृषी मंत्री भरणे मामा आणि मी कॅबिनेटला जाताना लिफ्टमध्ये बरोबर गेलो. मामाला मी सांगितलं, मामा द्राक्ष बाग छाटले का, कारण ते मोठे बागायतदार आहे. तर म्हणे हा ना छाटले, तेवढे तर फेलच गेले म्हणे. म्हटलं मग आत्ता मी कॅबिनेटमध्ये सांगणार आहे, तुमचं नाव घेऊन का बाबा लोकांचं विचारण्यापेक्षा कृषी मंत्र्यांना विचारा. मी तसंच सांगितलं का द्राक्षाचे नुकसान मी म्हणत होतो अजून दिसत नाही, पण आता कृषी मंत्र्यांना नुकसान दाखवली का त्यांनी त्यांचा बाग छाटला, पूर्ण उभा आहे, अतिशय सुंदर पुरावाही दिला म्हणे. म्हटलं आहे. मग मामांनी सांगितलं खरं आहे का द्राक्ष पिकाची अतिशय वाईट अवस्था आहे, त्याच्यामुळे द्राक्षाच्या बाबतीत तोही विचार आता सुरू झाला आहे. आता द्राक्ष छाटल्यानंतर काहींच्या नव्या ज्या काही व्हरायट्या आणल्या होत्या त्याचे चांगले दिवस होते, म्हणजे एवढे चांगले नव्हते पण इतरांपेक्षा बरे होते.
पण तेही आता ह्या 4-5 दिवसात काय होईल अजूनही सांगता येणार नाही, कारण अजूनही म्हणतात तज्ज्ञ अजून 2-4 दिवस पाऊस हा आहे. आणि मग कालच्या याच्यात कांद्याचा प्रश्न, मग सगळ्या आमदारांनी वगैरे सगळ्यात पहिले तर नितीन पवार आले होते. त्यांनी एक दादाला प्री कॅबिनेटच्या वेळेला पत्र दिलं. मग त्यांनी सांगितलं की बाबा कांदे गेले म्हणजे मागचे गेले ते गेले, आताचे उळे गेले, बी गेलं. कारण बियाचा भावसुद्धा कमी नाही आहे. 2800 ते 3000 रुपये, 3500 रुपये जे वेगवेगळ्या क्वालिटीचे. त्याच्यामुळं ते नुकसान तर कसं धरणार तोच प्रश्न आहे. कारण पेरलंय, निवड निघालं आणि ते आता नामशेष झालं. त्याच्यामुळं अशा मोठ्या नुकसानी त्या ठिकाणी आहेत. मग काल थोडंसं समाधान, मी आताच बोललो, माझे जे पिगावत साहेब वगैरे सगळेच सिनियर बसलेत त्यांच्यासमोर बोललो का काल द्राक्षापेक्षा जास्तीची म्हणजे द्राक्षाची चर्चा झाली, पण काल पहिली बैठक अशी का महाराष्ट्रातल्या भातावर खूप चांगली चर्चा झाली. त्याच्यात गोगावले साहेबांनी कोकणातून विषय मांडला, आम्ही मांडला, सगळ्यांनी जवळपास जेवढे धानाशी भाताशी निगडीत होते सगळ्यांनी सांगितलं का भात शेती ही पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. औषधं जी आपल्याला सापडतात खोकल्याच्या बाबतीत प्रामुख्याने होते, तर यांच्याकडे लक्ष देण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती अपूर्ण आहे, त्यांच्यावर कारवाई होत नाही किंवा जे काही खटले दाखल झाले त्यामध्ये ते निर्दोष सुटले, अनेक ठिकाणी अधिकारी मॅनेजमेंट जातात, अशा तक्रारी आहेत. तर आपण यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना काय करतो? मी परवा नड्डा साहेबांनी एक बैठक लावली होती व्हीसीद्वारे, केंद्रीय मंत्री त्यांच्याबरोबर मी एक बैठक केली आणि हा विषय आला होता त्याच्यात कफ सिरपचा. तर कफ सिरप हे तसं आपल्या इथं तयार झालं नाही, पण मग तयार झालं नाही म्हणजे आपली जबाबदारी नाही असं नाही, ते कुठून तरी आणून पण शेवटी साईड इफेक्ट हा आपल्या इथं होतो झाला. आणि म्हणूनसाठी त्यांची उत्पादनं जिथं जिथं होतात तिथं त्या राज्यांना सांगून कर्नाटकात त्यांची तिथं ती दुकानं बंद केली, म्हणजे उत्पादन बंद केले. आपल्या इथं ज्यांनी विक्री केली त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही केलेली आहे. आता ते एका बाजूने कार्यवाही केली का दुसऱ्या बाजूने कोर्ट येतं, तर त्या पद्धतीनं निश्चित त्याच्यावर कोर्टसुद्धा चांगला निर्णय घेऊन त्यांना शिक्षा किंवा त्यांचं लायसन्स रद्द करण्याच्या संदर्भातली कार्यवाही घेईल याची पाठपुरावा मी करतो. तुम्ही राज्यपालांना भेटलात, पेसा नॉन पेसाचा काही प्रश्न सुटला आहे? परवा राज्यपाल महोदयांना भेटलो, तर राज्यपाल महोदयांकडं निवड पेसाच नाही तर पेसाबरोबर अधिसंख्य पदं वर्षानुवर्ष 12,500 पदं होते, त्या आता 6,830वर आले. म्हणजे काही पदं ही वेगवेगळ्या मार्गाने लॅप्स होतात म्हणा, कारण क्लास 4ची पदं लॅप्स करायचं असं शासनाचं जे धोरण ठरलं त्याच्यात ते लॅप्स होतात, पण परिणामी संख्या आमची कमी होते. आणि म्हणून त्या विषयावर मागच्या राज्यपाल महोदयांना भेटलो होतो. आता हे नव्यानं ॲडिशनल जरी असतील तरी पण त्यांना ते एक माहिती करून द्यावी समाजाची, म्हणून तो एक विषय होता. वन विभागाचा विषय होता, पेसा भरतीचा होता, 10 वर्षावरील मुलं जी आता 3-3.5 महिन्यापासून बसून त्यांच्या संदर्भातला तो विषय होता. असे बरेचसे समाजाचे जे काही पेंडिंग विषय आहेत त्या संदर्भात चर्चा केली. राज्यपाल महोदयांनी तत्काळ त्याच्यावर ॲक्शन घेऊन आणि काल मुख्य सचिवांची, आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विभागाचे सेक्रेटरी, JADचे सेक्रेटरी, लॉचे सेक्रेटरी आणि आमदार आणि एक खासदार होते, असे आम्ही सगळे मिळून बसून, आणि काही विद्यार्थी प्रतिनिधी होते, सगळे मिळून बसून त्याचा निर्णय झाला. त्याची पेसा भरती म्हणून तसं कोणी अडवलेलं नव्हतं ना, सुप्रीम कोर्टानं स्टे नव्हता, कुठलीच गोष्ट नव्हती. महाराष्ट्र शासनानंच सांगितलं होतं का आम्ही भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच जागेवर थांबवतो, म्हणून ती थांबवली गेली होती. पण जी मुलं त्याच्यात इन झाली होती सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून त्यांना आम्ही घ्यायला भाग पाडलं होतं त्यावेळेला, का कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून. त्यावेळेला ते तसे होते. वर्ष झालं, वर्षानंतर 1 दिवसाचा खंड दिला होता, तर त्यांना ब्रेक दिला. मग आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे एक बैठक घेतली, तर तो खंड दिल्यानंतर त्यांनी एवढे दिवस काम केलं म्हणजे ते सगळं वाया गेलं. भविष्यात जर हे असेच राहिले खंड न देता तर ह्यांच्या सेवा ह्या काउंट केल्या जातील, म्हणून त्यांना आग्रह धरला होता. त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी तो 1 दिवसाचा खंड कोर्टाचा निकाल पॉझिटिव्ह आला तर त्या दिवशी तो काढून टाकण्यात येईल, याचा अर्थ काल तो निघाला. काल म्हणजे 6 तारखेलाच कोर्टाचं जजमेंट आलं आहे. पण कोर्टानं सांगितलं होतं का 50% वरती रिझर्वेशनच्या क्रॉस व्हायला नको रिझर्वेशन, अशा पद्धतीनं त्याच्या 50% भरा, आणि ते जवळपास 33% येतं आहे.
मग 33% सुद्धा आम्ही सगळ्या संघटनांनी आणि लोकप्रतिनिधींनी आणि त्या विद्यार्थी प्रतिनिधींनी सगळ्यांनी मान्य केलं. आणि काल जे काही पेसात कार्यरत आहेत, पेसा भरतीत कार्यरत आहेत, त्यांना कायम तात्काळ करायचं. आणि जे 17 संवर्गापैकी फक्त 9 संवर्गांची त्यावेळेला प्रक्रिया झाली होती वर्ष दीड वर्षापूर्वी, राहिलेल्यांची प्रक्रिया लगेच करायची आणि ती भरती करून टाकायची असं ठरलं. हे आंदोलन कधी भेटणार सर आदिवासी त्या विषयावर मुख्य रस्ता आहे तिथं आंदोलन झालं. त्या विषयावर चर्चा झाली. आज मुलं काहीतरी तिथं पोहोचले. तर आत्ताच मला इथं मी पोहोचल्यानंतर मला फोन होता का तुम्ही तात्काळ परत या. पण आज इथं आपलं महामंडळाचं, आदिवासी विकास महामंडळाचं परवा माघार आहे. मग एक प्रमुखांच्या सोबत बसून जिल्ह्यापुरतं ते आपण काही करू शकतो का बिनविरोधचा विचार, याच्यासाठी आज बैठक म्हणून मग मी तिथून आलो. आता दुपारनंतर बघतो, परत जातो. पण आज वैभव दादा होते किंवा JP आले, काय म्हणजे काय वैभव दादा त्यांच्या कामासाठी आले होते, पण त्यांना समजलं असेल मी इथं आहे म्हणून ते आले. आणि JP गावित साहेबांना आम्ही तर सगळे या आदिवासी विकास महामंडळाची जी काही निवडणूक आहे त्यासाठी बसलो. जेडपीची निवडणूक आहे आता, त्याची जबाबदारी माणिकराव कोकाटेंना दिलेली आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना बाजूला करून त्यांच्या हातात दिलेली आहे. तर काय तुझी बैठक झाली का या विषयावर? काय अजून तरी बैठक नाही झालेली, पण ती तशी कोकाटे साहेबांनाच दिलेली आहे आणि भुजबळ साहेबांना बाजूला केलं असं अजिबात नाही आहे. तसं तिथं 6 लोकांना वरती राज्यस्तरावर दिलं आहे, तर 6 बसतात मला वाटतं ते. आणि बसून ते प्रत्येक पक्षाचे प्रमुख जे आहेत ते खाली आम्हाला सांगतात. तरी आज तरी परिस्थिती अशी आहे का जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं महायुतीतच लढायचं अशा पद्धतीनं सुरू आहे. तुमचा काय अंदाज आहे? ग्रामीण भागामध्ये आहात, राष्ट्रवादी जास्त ग्रामीण भागामध्ये पोहोचले आहे, तर महायुतीकडे लढणं चांगलं का वैयक्तिक? चांगलं काय वाईट काय याच्यापेक्षा सरकारमध्ये आता महायुतीत आहोत, सरकार डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीनं करावं लागणार आहे. महायुतीत वरचे आदेश मान्य करावं लागणार. कांदा आणि राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळामध्ये मांडला आता आपण नेमकं मदतीचे काही निकष ठरले का की द्राक्ष बागांना अशा पद्धतीनं? नाही, निकष वगैरे जे NDAला ठरवलेले असतात त्याच्यात आता ऑलरेडी वाढ झालेली आहे. 2 हेक्टरचं 3 हेक्टरपर्यंत केलेलं आहे. त्याच्यात अजून निसर्गच थांबत नाही, तर नेमकं काय होईल, काय करावं लागेल. कारण एका बाजूने आपण शेतकऱ्यांना गेलेल्या शेतीची काही अंशी मदत करतो, पण काहींच्या जमिनीचं आता कधी तयार होतील असा प्रश्न आहे. त्याच्यामुळं तो एक प्रश्न आहे. द्राक्षाच्या संदर्भात तसाच आहे. आता काय देतील याच्यापेक्षा 2 वर्ष काय मिळेल आता. कारण आताचं पीक जाईल म्हणजे पुढच्या वर्षीचं जाईल, पुढच्या वर्षीला भांडवल नसेल तो उभा कसा राहील, म्हणजे त्याच्यानंतर पुढच्या वर्षी छाटणी केल्यावर त्याच्या पुढच्या वेळेला काय राहील निसर्ग, म्हणजे 2 वर्ष तर असेच गेलेत असं गृहीत धरायचं. या सगळ्याच्या नैसर्गिक आपत्तीमुळे तुम्हाला फटका बसेल असं वाटत नाही का निवडणुकांना? जेडपीच्या वगैरे आता फटका तर निसर्गाने दिलेली जी काही एक हे म्हणू अवकृपा म्हणू, तर त्याला काय सरकार कोणतंही असेल, माणूस म्हणून कोणी असेल, तर शेवटी निसर्ग आहे. त्याच्यात जनतेने विचार करावा का बाबा सरकार कुठं कमी पडलंय असं तर मला तरी वाटत नाही. साहेब, नागपूरमध्ये जे आंदोलन चालू बच्चू कडून काल मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली होती, त्या बैठकीला गेले नाही. आजही सरकारकडनं त्यांना बोलवलं झालं, ते बैठकीला जात नाही, आंदोलन करतायत, रेल्वे रोको करतायत, रस्ता रोको करतायत, त्यामुळे सर्वसामान्यांना एक त्रास होतोय. आपण कसं बघताय? नाही आहे, पण थोडंसं सरकार म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून तेही का बाबा एकदमच दुर्लक्ष करून, कारण दोन्ही बाजू ह्या सेन्सिटिव्ह झालेल्या आहेत. एका बाजूने आत्ता लगेचच्या लगेच अनेक प्राणहानी, मनुष्यहानी, शेतीची हानी, जमिनीची हानी झाली, याला फर्स्ट प्रायोरिटी तर दिलीच पाहिजे ना. त्याच्यानंतर आहेच शेवटी सरकार बोलवतंय बैठकीसाठी या, आणि बच्चू कडू म्हणा किंवा त्यांचे जे नाही, आता कालचं बैठकीचं आणि त्यांचं न जाणं त्याच्यावर मला भाष्य करण्याचा तसा राईट नाही आहे असं मला वाटतं. 31 तारखेला बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे, ते देखील आरक्षणाची मागणी करतात आदिवासी. महागाई का अधिकार प्रत्येकाला लोकशाहीनं दिला आहे, त्या पद्धतीने ते मागतात त्यांनी मागत राहावं. आम्हाला आमचा हक्क शाबीत ठेवायचा, आम्ही सांगत राहू. ते गेले आम्ही जाऊ. आपल्या पक्षाचे आमदार प्रकाश सोळंकी त्यांनी तसं वक्तव्य केलं एका बैठकीदरम्यान, मागच्या निवडणुकीत तपती, कोंबडी वगैरे देऊन निवडणुका जिंकल्या. नाही, आता सध्या निवड प्रकाश सोळंके साहेब
ते बोलले तर असं मला नाही वाटत. बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो का आता मी तसा फार जुना आहे असंही म्हणू नका, पण दिवसेंदिवस शब्दाला प्रत्येकानं माझ्या सहित सगळ्यांनी थोडंसं कुठंतरी सन्मान ठेवला पाहिजे. शब्द वाक्यरचना, कारण आपली संस्कृती भारताची आगळीवेगळी आहे, तिला थोडंसं जपलं पाहिजे. जे आपल्या पक्षाचे माजी आमदार राजन पाटील त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, ते म्हणाले की आता राष्ट्रवादीमध्ये शिस्त राहिलेली नाही, असं त्यांनी वक्तव्य केलं. आता कोणत्या पक्षात शिस्त राहिली? आताच आपण बोलले राष्ट्रवादी शिस्त नाही. आता रात्री मी ऐकलं तो कोणते आजगराला काय अमकं दमकं असं ते म्हणलं जातं. म्हणजे काय, तर माझं म्हणणंच ते आहे का संस्कृतीला धरून सगळ्यांनी राहिलं पाहिजे माझ्या सहित. 2 दिवसापूर्वी नागपूरमध्ये आपल्याच राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये लावणीचा कार्यक्रम होता. काय बाबा, आता तो उद्देश काय होता माहीत नाही, पण असं चुकीचं करू नये. आता एका बाजूने संकट आहे, दुसऱ्या बाजूने पक्ष आणि लावणी हे, आणि माझं मत आहे त्यांनी काय केलं ते 4 भिंतीच्या आत केलं असेल तर मला वाटतं काय त्यांचा उद्देश काय होता मला माहिती नाही. मनोरंजनचा कार्यक्रम होता दिवाळीच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक होती. त्यात प्रत्येकाला त्याच्या पद्धतीनं जे आवडलं ते केलं. साहेब, महायुतीचं जे सरकार आलं ते मत चोरी करून आलेलं आहे, बोगस मत घेऊन आलेलं आहे, आणि ते असा आरोप महाविकास आघाडीने केलेला आहे. आणि आता 1 तारखेला ते मोर्चे देखील करतायत सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख पक्ष त्याच्याकडे. जवळपास वर्ष 6 महिन्यापासून तर चोरी 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 चालूच आहे. हो त्याचं काय असेल, आयोग शेवटी आयोग निर्णय आहे. हो, ते पण म्हणजे शंका तुमच्यासारखे जे मोठे नेते निवडून आले त्यांच्यावर देखील घेतली जाते की तुमच्या निवडणुकीमध्ये देखील हा प्रकार करण्यात आलेला होता. काही पुरावे देखील सादर केले जात आहेत. आता नाशिकच्या शिवसेनेने देखील जो नाशिक मध्ये मधला मतदार आहे त्याचं दिंडोरीमध्ये नाव आहे, असे जवळपास 3,55,000च्या आसपास दुबार किंवा बोगस मतदारांची नाव त्यांनी काढलेली आहे. त्याच्यावर निवडणूक निर्णय शेवटी आयोगच घेईल ना, आणि काय प्रूफ करून द्यायचं काय प्रूफ करून घ्यायचं त्यांचं ते ठरवतं. आपली काय मागणी असणार आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून? हा संपूर्ण शक्यतो आता आपण तर पाहतो मतचोरी ही आताच झाली, म्हणजे एखाद्याला खूप विजय मिळाला आहे, खूप मताधिक्य मिळालं आहे म्हणून चोरी होऊनच मताधिक्य मिळालं आहे. तर याच्या आधी अनेक सरकार एकतर्फे आलेत ना, आता मध्यंतरी तरी तुकड्या तुकड्यात सरकार आले, तेव्हा ते एक खटीत सरकार येत होते, हो हो तेव्हा चोरीनंच होत होतं.